साड्या का वाजले ग मॅडम? आज थोडा चहा जास्त झाला त्याचा. नको मला पण जास्त झालेला आहे. मी एवढा चहा घेतच नाही. श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्व ताईंना. आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे. सकाळीच मी व्हिडिओला सुरुवात केली. मिस्टरांना 1-2 मिनिटं थांबवलं, कारण रोज सकाळी मी एकटीच चहा प्यायला असते. मुलं तर झोपलेली असतात आणि ते सकाळीच निघून जातात. एकदा ते सकाळी लवकर गेले की संध्याकाळपर्यंत ते काही घरी येत नाही, कारण येण्याचा त्यांचा टायमिंग नसतो. ते केव्हा येतील ते पण सांगता येत नाही. केव्हा दुपारी येतात किंवा डायरेक्ट संध्याकाळीच येतात. तर म्हटलं चला आज तरी सोबत चहा पिऊ. तसे ते चहा आपण पित नाही, पण केव्हा तरी जर मी म्हणले तरच पितात. रात्रीची जी भांडी आहे घासून ठेवलेली, ती अर्धी भांडी मी मांडली होती आणि अर्ध भांडे तशीच होती, कारण चहा ठेवला आणि आम्ही दोघांनी मिळून चहा घेतला. ते गेले त्यांच्या साईडवर, मी लागले माझ्या पुढच्या कामांना. चला घेते पटापट. दुधावरची साय पण काढायची, कारण ज्या छोट्या पातेल्यामध्ये साय काढलेली आहे ते पातेलं भरलेलं आहे. आता दुसऱ्या मोठ्या एका भांड्यामध्ये काढून घेते, कारण त्यात जर टाकली तर परत ती खाली सांडेल. परवा मी भाजीसाठी हिरव्या मिरच्या काढल्या आणि त्या बाहेर तशाच राहिल्या. जे किचन कंटेनर आहे त्यामध्ये मी त्या ठेवलेल्या होत्या, त्यातच मी भरून ठेवते, पण माझ्या लक्षात नाही त्या परत फ्रीजमध्ये ठेवायच्या. काही मिरच्या अशा लाल झाल्या आणि काही पूर्ण खराब झाल्या. ज्या खराब झालेल्या आहेत त्या मी टाकून दिल्या आणि ज्या लाल झालेल्या होत्या त्या मिरच्या काढल्या, चांगल्या काढल्या आणि धुवून घेतल्या. आता त्या उन्हात सुकायला ठेवते. चटणी वगैरे काहीतरी करता येईल त्याचं. शेगडी काढून घेते. होता असं कधी कधी ताईंना लक्षातच राहत नाही. एखाद्या वेळेस माझ्याच्याने पण चूक होती, पण आज मला ते लक्षात आलं आणि बघितलं मी तर तो बॉक्स म्हणजे जो किचन कंटेनर आहे तो बाहेरच होता. चला छान होती अशा लाल मिरच्यांची चटणी, पण शेंगदाण्याची किंवा तिळाची किंवा करईची, आपण कशात पण या मिरच्या टाकू शकतो. बाहेर ठेवते, ऊन आल्यानंतर त्या उन्हात ठेवता येतील. तो बाजूला उचल. बेडरूममध्ये कोटी होती, ती कोटी उचलून बाहेर गॅलरीमध्ये ठेवली. कोटीच्या खाली तुम्हाला दिसली असेल किती धूळ आहे, आणि आमच्या म्याऊचं पण मंदी चालूच असतं झाडू मारताना. मुलं अजून झोपलेली आहे. चला झाडू मारून घेते. झाडं पण सुकल्यासारखी वाटतात. झाडांना पण पाणी द्यायचे आहे. सकाळीच झाडांना पाणी देते, पण थंडी असल्यामुळे मी आता जरा उशिराच द्यायला लागले, कारण सकाळची खूप थंडी वाजते, बाहेर निघू पण वाटत नाही. झाडांच्या पानांवरती पण बरीच धूळ जमलेली आहे, त्यामुळे पाईपाने सर्व झाडांवर पाणी मारते, झाडांना पाणी देते. पाणी मारलं की झाडं हिरवीगार दिसायला दिसतात आणि छान वाटतं असं हिरवी झाडं बघायला पण. आमची म्याऊ पण समोरच्या झाडावरती खेळती आहे. समोर जाऊन झाडावरती सोडते ती चिमण्यांना पकडण्यासाठी, पण तिच्या हातामध्ये एकसुद्धा चिमणी किंवा एकसुद्धा कुठलाच पक्षी लागत नाही. खूप दिवसापासून हे कांदे खराब झालेले होते. ते कांदे सर्व डस्टबिनमध्ये टाकून दिले. भाजीची सर्व तयारी मी करून घेतलेली आहे. आज बनवणार आहे भेंडीची भरून भाजी, गिलक्याची भाजी आणि फ्लावरची भाजी, अशा मी 3 भाज्या बनवणार आहे. गिलक्याची भाजी बनवण्यासाठी गिलके तेलामध्ये छान पहिले परतून घेणार आहे. कढईमध्ये तेल तापल्यानंतर त्यामध्ये जे कापून घेतलेले गिलके आहे ते टाकणार आहे. वरून 1 चमचा मीठ टाकणार आहे. छोटा चमचा हळद टाकणार आहे व तेलामध्ये गिलके छान परतून घेणार आहे. पाणी आटेपर्यंत आपल्याला गिलके इथं परतून घ्यायचे आहे. गिलक्यामध्ये पाण्याचा 1 थेंबही टाकायचा नाही, कारण गिलक्याच्या भाजीला पाणी सुटतं. तेल सुटेपर्यंत गिलके छान परतून घेतले. तेल सुटल्यानंतर गिलके एका प्लेटमध्ये काढून घेतले. प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये तुम्ही कोणत्याही एका भांड्यामध्ये ते गिलके काढून घ्यायचे. त्याच कढईमध्ये परत थोडे तेल टाकायचे. तेलामध्ये शेंगदाणे छान खरपूस तळून घ्यायचे. तळलेले शेंगदाणे गिलक्यात किंवा आपण दुसऱ्या प्लेटमध्ये सुद्धा काढू शकतो, पण मी गिलक्यामध्येच काढून घेतले.
शेंगदाणे काढल्यानंतर त्यामध्ये थोडी जिरे टाकले, मोहरी टाकली, लसूण टाकला, ज्या कापून घेतलेल्या मिरच्या होत्या त्या टाकल्या व छान परतल्यानंतर त्यामध्ये आपण जे गिलका आणि शेंगदाणे प्लेटमध्ये काढलेले होते ते टाकून दिले व छान परतून घेतले. याला आमच्या भागामध्ये गिलक्याचं भरीतसुद्धा म्हणतात. खूप छान होते अशा पद्धतीने जर गिलक्याची भाजी बनवली तर. तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायची. ही भाजी चवीला खूप छान लागते. जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर पण घालायची. माझ्याकडे बऱ्याच दिवसापासून कोथिंबीर आणली नाही कारण आमच्या इथं खूप महाग कोथिंबीर आहे, त्यामुळे मी आता सध्या आणत नाही. ह्या भाजीला हिरव्या मिरचीचा ठेचा घातला तरी पण चालतो. दुसरी भाजी बनवणार आहे मी भरून भेंडीची भाजी. त्यासाठी मी भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली, पुसून घेतली व मध्यभागी कट करून घेतली कारण आपल्याला आतमध्ये मसाला भरायचा आहे. भेंडीच्या भाजीसाठी आपण सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं दोन्हीही घेऊ शकतो. मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. खोबरं, हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि आलं याचं जाडसर वाटण मी करून घेणार आहे. मिक्सरमध्ये मी जाडसर वाटण करून घेतलं. वाटण करत असतानाच मी त्यामध्ये मीठ व हळद पण घातली. तुमच्याकडे जर मॅगी मसाला असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता. माझ्याकडे थोडाच मॅगी मसाला आहे त्यामुळे मी वरून भाजीवरती मसाला टाकणार आहे. मिक्सरमध्ये आपण भाजीसाठी जो मसाला तयार केलेला आहे तो मसाला मी आता सर्व भेंडीमध्ये भरून घेते. लोखंडी पॅनमध्ये मला भरून भेंडीची भाजी करायची होती कारण असं म्हणतात की लोखंडी भांड्यामधले अन्न खायला पाहिजे. पण ह्या पॅनला खूप जंग चढलेला होता. त्यासाठी मी पॅन गॅसवरती गरम केला. अर्धा लिंबू कट करून त्यावरती लिंबाचा रस टाकला व लिंबू फिरवून घेतले. लिंबाच्या रसामुळे पॅनला जो जंग चढलेला आहे तो सर्व निघून जातो. सर्वीकडे लिंबू फिरवून घेतल्यानंतर पॅन गार होऊ दिला व बेसिंगमध्ये छान घासून घेतला. घासून घेतल्यानंतर परत गॅसवरती ठेवला. पॅन तापल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तेल टाकले. तेल तापल्यानंतर त्यामध्ये थोडी मोहरी टाकली. मोहरी तडतडल्यानंतर जो आपण भेंडीमध्ये मसाला भरून घेतलेला होता ती भेंडी टाकली. 3 ते 4 मिनटं भेंडी छान पॅनमध्ये परतून घेतली. परतलेल्या भेंडीवरती अर्धा लिंबू पिळून टाकला. जो माझ्याकडे मॅगी मसाला होता तो पण मी वरून टाकून दिला. जर आपल्याकडे लिंबू नसेल तर आपण या भाजीमध्ये 1 चमचा दहीसुद्धा टाकू शकतो. दही जर नसले तर आमचूर पावडर ती पण टाकली तरी पण चालते. जर आपल्याकडे दही नसेल, लिंबू नसेल किंवा आमचूर पावडर नसली, भेंडीच्या भाजीमध्ये टोमॅटो कट करून घातला तरी पण चालतो कारण आंबट पदार्थामुळे भेंडीची भाजी चिकट होत नाही. भेंडीच्या भाजीवरती मी झाकण ठेवून दिले व छान अशी भेंडीची भाजी परतून घेतली. भेंडीची भाजी चवीला खूप छान लागते. अशा पद्धतीने जर केली तर व मुलं पण आवडीने खातात. मॅगी मसाल्यामुळे भेंडीच्या भाजीला चव खूप छान येते. तुम्ही पण ताईंनो भरून भेंडीची भाजी अशा पद्धतीने करून बघा. तिसरी जी भाजी आहे ती होती फ्लावरची भाजी. ती भाजी बनवण्यासाठी मी भेंडीच्या व गिलक्याच्या भाजीला फोडणी देता देताच लाईटीच्या शेगडीवरती गरम पाण्यामध्ये फ्लावर टाकलेला होता. त्यामध्ये मी थोडी हळद व चवीपुरते मीठ पण घातलेले होते. गिलक्याच्या व भेंडीच्या भाजीला फोडणी देईपर्यंत फ्लावर आपला छान शिजलेला होता. फ्लावरच्या भाजीसाठी मी कोणतेही मसाले वापरलेले नाही. अगदी साधी आणि सोपी ही भाजी आहे. फ्लावरच्या भाजीसाठी कढईमध्ये तेल गरम केले. त्यामध्ये जिरं, मोहरी, लसूण, मिरची पावडर, टोमॅटो घातला. छान परतल्यानंतर त्यामध्ये आपण जो फ्लावर उकळून घेतलेला होता गरम पाण्यामध्ये तो घातला. फ्लावर छान परतून घेतला व त्यामध्ये वरून चवीपुरते मीठ घातले कारण आपण पहिले पण मीठ टाकलेले होते. दोन्ही भाज्या छान झालेल्या आहेत. तेल पण छान सुटलेलं आहे. भेंडीच्या भाजीला पण तेल सुटेपर्यंत बारीक गॅसवरती छान केली आणि फ्लावरची भाजी पण तेल सुटेपर्यंत छान तडतडू दिली. दोन्ही भाज्या तयार आहे. दोन्ही पण भाज्या काढून घेते आणि हे भांडी लगेच मी बेसिंगमध्ये घासायला टाकते. स्वयंपाक करता करताच मी छोटी छोटी जी कामं असतात ते आवरून घेते. जी घासायची भांडी असतात ते पण बेसिंगमध्ये टाकते आणि जे भांडी आपल्याला लागत नाही ते पण लगेच जागच्या जागेवर ठेवून देते. त्यामुळे किचन ओट्यावरती जास्त पसारा होत नाही. स्वयंपाक करताना जर आपण असा पसारा बघितला तर आपलं डोकं पण चिडचिड होतं. माझं तर होतंच पसारा बघून. मिरची पावडर, हळद, मीठ स्वयंपाक करताना आपल्या हातून थोडं तरी सांडतं, ते पण सांडलेलं असतं. त्यामुळे मी कपडा पण लगेच मारून घेते. थोडं सांडलं की लगेच त्याच्यावरती कपडा मारायचा. त्यामुळे जास्त किचन ओटा घाण होत नाही. तसा तर स्वयंपाक झाल्यानंतर आपण किचन ओटा घासून घेतो, गॅसची शेगडी पण घासून घेतो. मी दोन्ही टाईम घासते, पुसून घेत नाही. शेगडी पण आणि किचन ओटा पण.
त्यामुळे आपला किचन ओटा नेहमी स्वच्छ राहतो, काक्रोच होत नाहीत, मुंग्या होत नाही. आपण जर ते तसंच ठेवलं तर काक्रोच होण्याची पण शक्यता जास्त असते. चला दोन्ही भाज्या काढून घेते. आणि किचन ओट्यावरती बघा तुम्हाला काही अजिबात पसारा दिसत नसेल, त्या साईडला मिस्टरांचा डबा आहे, त्या डब्यामध्ये मी एक भाजी काढून ठेवलेली आहे. चला भाज्या काढते आणि चपात्या करून घेते, नंतर भांडी घासते. आमच्या इथं खूपच थंडी पडते आहे ताईंनो, त्यामुळे सकाळी उठणं होत नाही. मिस्टरांना तसा तर मी सकाळीच डबा देते, पण थंडीमुळे मी लवकर उठत नाही. आणि त्यांची साईट पण जवळच असल्यामुळे मुलं घरीच असतात, दुपारचा ते डबा घेऊन जातात. चला भाज्या काढून घेते, मिस्टरांचा डबा भरते. फ्लावरची भाजी, गिलक्याची भाजी आणि भरून भेंडीची भाजी. घरामध्ये अजून बरेच कामं आहेत. चला तर ताईंनो, आजचा ब्लॉग इथंच संपवते. कशी वाटली तुम्हाला माझी भाजी बनवण्याची पद्धत ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने भाजी बनवतात ते पण सांगा. सर्व ताईंना माझी एक विनंती आहे, व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, कारण एका यूट्यूबरलाच माहिती आहे एक व्हिडिओ बनवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा ताईंना.